जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य दोन ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहेत. मित्रांनो, मोजे सौदरवाडी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे. तसेच मित्रांनो, अंगापूर वंदन येथे देखील भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कोणकोणते नामवंत नंदी नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार व त्यांचे गट क्रमांक नक्की किती असणार ते. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट्टी यांचा बकासूर व राहुलदादा पाटील यांचा मथुर नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तसेच मित्रांनो, बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या मोजे चौदरवाडी मैदानाचा लाईव्हचा लॉट काल रात्री काढला गेला आहे आणि मित्रांनो, लाईव्हच्या लॉटनुसार काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार ते आपण पाहूया. तर मित्रांनो, शेवाळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावाने 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 4 मधून व गट क्रमांक 44 मध्ये तास क्रमांक 2 मधून. तर मित्रांनो, शेवाळ्याबांचा पाखरे आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 4 मधून पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, निसर्ग गार्डन कात्रज यांच्या सुंदर बॉसच्या नावाने देखील गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 2 मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक 11 मध्ये पळताना दिसू शकतो. तसेच मित्रांनो, पिंटू शेट मोडक यांच्या सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने देखील गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 6 मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे गट क्रमांक 15 मध्ये पिंटू शेट मोडक यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला पळताना दिसू शकतो. तसेच मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या पंचम हिंद केसरी सर्जाच्या नावाने देखील 3 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 4 मधून, गट क्रमांक 38 मधून व गट क्रमांक 41 मधून. तर मित्रांनो, वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या मथुरच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 8 मधून व गट क्रमांक 38 मध्ये तास क्रमांक 6 मधून. तर मित्रांनो, राहुलदादा पाटील यांचा मथुर आपल्याला उद्याच्या मोजे चौदरवाडी मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे. तर मित्रांनो, उद्याच्या मोजे चौदरवाडी मैदानामध्ये राहुलदादा पाटील यांचा अर्जुन एकाचा एक आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, नांदेड सिटीच्या भारतच्या नावाने देखील गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 4 मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे नांदेड सिटीचा भारत आपल्याला गट क्रमांक 30 मध्ये पळताना दिसू शकतो. तसेच मित्रांनो, विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील 3 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 35 मध्ये, गट क्रमांक 39 मध्ये व गट क्रमांक 41 मध्ये. तर मित्रांनो, विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आपल्याला गट क्रमांक 35 मध्ये पळताना दिसू शकतो. तसेच मित्रांनो, मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 3 मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसू शकतो. तसेच मित्रांनो, उर्मिलाताई यांच्या अर्जुनच्या नावाने देखील गट क्रमांक 31 मध्ये तास क्रमांक 5 मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे उर्मिलाताई यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक 31 मध्ये पळताना दिसू शकतो. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट्टी यांचा बकासूर आपल्याला आजच्या मोजे चौदरवाडी मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे. तर मित्रांनो, बकासूर आपल्याला यात्रेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे, ते म्हणजे अंगापूर वंदन. तर मित्रांनो, आज अंगापूर वंदन येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे. आणि मित्रांनो, आजच्या अंगापूर वंदन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सातारा एक्सप्रेस बालमासोबत पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, अंगापूर वंदन मैदानाच्या गटाच्या चिठ्ठ्या
मैदानामध्येच काढल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यावेळेस चिठ्ठ्या निघतील त्यावेळेस बकासूरचा नक्की गट कोणता असेल ते आपण तुम्हाला अपडेटद्वारे कळवणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन.